नमस्कार. तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हा केकचा फायनल लूक आणि आता ही सगळी तयारी कशासाठी, तर मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे एक सरप्राईज होतं. तर सरप्राईज असं की माझ्या सासऱ्यांचा 65वा वाढदिवस होता आणि त्यासाठी आम्ही ही सगळी तयारी करत होतो. 40 ते 45 माणसांचं जेवण आम्ही छान घरीच प्लॅन केलं होतं आणि बेत होता मासवडीचा. तर सगळ्यात आधी त्यांचं सगळ्यात आधी पाद्यपूजन करून घेतलं. सगळ्यांनी छान असं पाद्यपूजन केल्यानंतर मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली आणि हा त्यांचा 65वा वाढदिवस होता. त्यांचा आणि मल्हारचा वाढदिवस 10 आणि 11 तारखेला असा असल्यामुळे दोघांचाही वाढदिवस एकत्रपणे साजरा करायचा आम्ही निर्णय केला होता आणि त्यासाठी इथं 65 दिवे केले होते आणि ते सुद्धा लावायचं काम चालू होतं. प्रत्येकाचं पाद्यपूजन करून झाल्यानंतर छान सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल मस्त असं मनोगत व्यक्त केलं. माझी क्लिप मिस झाली आहे. गावातली सगळीच जवळची मंडळी तसेच घरातले पाहुणे असे सगळेच जण या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल खूप छान असं मनोगत व्यक्त केलं. माझे सासरे मंदिरात पूजा करतात काळ्या भैरवनाथाचे आणि त्यामुळे त्यांचा जनसंपर्क खूप छान आहे, मोठा आहे. सगळेच खूप भरभरून बोलले त्यांच्या. हे आठवणी ऐकताना मन अगदी भरून आलं आणि सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांचं छान असं 65 दिव्यांनी औक्षण केलं. त्यांचं आयुष्य खरंच सुखात समाधानात अशी 100 गाठो, ते शतायुषी व्हावेत हीच ईश्वराचरणी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी मिळून छान त्यांचं असं औक्षण केलं. मल्हार पण त्यांच्या मांडीवर बसून त्यांनी सगळा कार्यक्रम एन्जॉय केला होता, कारण त्याचाही वाढदिवस आम्ही केला होता. आणि नंतर केक कापला आणि मग सगळ्यांना जेवण करायला आम्ही बसवलं. पंक्ती बसल्या जेवणाच्या. छान असं सगळ्यांना जेवण वाढलं. स्वयंपाक खरंच खूप सुंदर झाला होता असे सगळे म्हणत होते आणि त्यांच्याच आवडीचा बेत होता हा मासवडीचं जेवण. त्यांना खूप आवडतं माझ्या सासऱ्यांना आणि म्हणूनच आम्ही हा बेत केला होता. इथे मल्हार आणि कान्हाची लुडबुड चालली होती. ते छान खेळत होते. काही मंडळी जेवत होती आणि त्यानंतर सगळ्यांचाच गप्पा टप्पा असा कार्यक्रम चालला होता. खूप दिवसांनी सगळे भेटले की सगळ्यांची छान मैफिल रंगली होती आणि हे सगळेजण कसे छान गप्पा मारत आहेत, कारण खूप दिवसांनी काही कार्यक्रम असतंच सगळेजण एकत्र येत असतात. त्यानंतर आम्ही छान असं फोटो सेशन केलं. छान छान फोटोज काढले. नंतर खूप सारे त्यांना गिफ्ट्स आले. त्यानंतर छान सगळ्यांसोबतच फोटो काढले आणि खूप सुंदर असा हा दिवस होता. आठवणीत राहण्यासारखा होता आणि हा दिवस साजरा करण्यासाठी त्या पाठीमागं आमच्या घरातल्या सगळ्यांची छान अशी धडपड होती. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अगदी उत्तम पार पडला आणि हेच होतं माझ्या सासऱ्यांसाठी सरप्राईज.